बहीण योजनेच्या संदर्भामध्ये लाभार्थी महिलांची संख्या कमी होईल असं म्हटलं जात आहे. पुढच्या काळामध्ये आयकर विभागाची मदत घेतली जाणार आहे. कोणाची? आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच आहे. आयकर विभाग अरे एकाचं होऊ दे ना, लगे कुठं राहतो. लाडकी बहीणचा ओझा कमी करण्यासाठी दारूवरचा कर वाढवण्याचा विचार आहे. तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला कल्पना येतात? अहो, अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा, कुठला कर कमी करायचा, कुठल्या योजना ह्या करायच्या, ह्याबद्दल आम्ही बसलेलो नाही आहे. आमचा बाकीचे आढावा सगळा चाललेला आहे. एक मी आपल्याला सांगतो, आपल्यामार्फत राज्याला सांगतो, राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये ह्या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत, विकास साधणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे. हे आता त्या ज्यांनी काहीतरी शिवथाळी भोजनाचं काहीतरी सांगितलं, म्हणलं शिवभोजन थाली तुम्ही काय निवेदन स्वीकारलं नाही, तुम्ही तसंच गेला. अहो, मी थांबवून प्रत्येकाची निवेदनं हातात घेतो, नंतर मी जातो. आता याला कुणी सांगितलं, कोणाला माहिती आहे तसं गेला? थांब, अरे थांब ना बाबा, एवढी काय घाई? आम्ही फार घाई केली की आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय, हे तुला नाही बाकीच्यांना म्हणतो. तर त्यामध्ये हे आत्ता जे काही सांगितलं एक झालं. पाठीमागं लाडकी बहीण योजना आम्ही आणली ना, त्यावेळेस मी खरं सांगतो पत्रकार मित्रांनो, 20,000 रुपये महिन्याच्या भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे. म्हणजे 2.5 लाखापर्यंत तिचं वर्षाचं उत्पन्न असावं. अशा महिलांच्या करता, म्हणजे आमच्या शेतकाम करणारी महिला, खुरपणीला जाणारी महिला, किंवा आमची झाडू पोतना करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, किंवा काही घरात नवरा बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं, पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला, अशा महिला, किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला, किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची, संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची, तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं. ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती. आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही, म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो, काहींना श्रावण बाळ योजनेतनं मिळतो, अशा वेगवेगळ्या योजना राज्याच्या असतात ना, तर ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही, पण मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते बसतात, अशांच्या करता ही योजना आणली. मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं, परंतु ते काही लवकर आमचं होईना. मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं. मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये पाठवले. आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त 2च महिला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या. अशी चर्चा झाली होती, निर्णय झालेला नव्हता. पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्य असावी, अशी चर्चा झाली. की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं, देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण, जसं आता स्थानिक स्वराज्य संस्थात किंवा सहकारामध्ये कुठेही 2पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आहे. आणि ते टिकलं, म्हणजे काहींना वाटलं ते टिकणार नाही, पण ते टिकलं. तशा पद्धतीची चर्चा झाली, पण तो अंतिम निर्णय झाला नाही. आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता ते फॉर्म घ्या, भरा. आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात 4चाकी वाहन आहे, ज्यांचं महिना पगारच त्यांना 40,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये, खाजगी असेल पण आहे, अशांना पण त्यांनी लाभ घेतलेला आहे. आम्ही घेतलेल्या आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही, हे आधी लक्षात ठेवा. हे भाऊबीज आणि आमची राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे.
पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं 5-1 लाख महिलांनी आपणहून नावं मागं घेतली. असं झालेलं आहे. आता अजून आपण म्हणताय ते IT ला विचारणार का आणखी काय विचारणार. आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं. गरिबांना गरिबीतनं बाहेर काढण्याच्या करता सगळ्यांनी समाधानाने राहावं, जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनातनं आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे. तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी काय माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या सुरुवातीला देखील लाईव्हमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल. त्यांनी म्हटलं की ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. या योजनेबाबत आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी मोठी अपडेट दिलेली आहे. डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्याचसोबत तुम्हाला 2100 रुपये जे आहे वाढीव हप्ता कधीपासून भेटेल त्याचीही माहिती पाहणार आहोत आणि जो तुम्ही 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करताय जो की फेब्रुवारी महिन्याचा आहे तो कधीपासून भेटणार आहे त्याची देखील माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल. आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते म्हणजे 10,500 रुपये भेटलेले असतील. तुमचे आत्तापर्यंत पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद, आले म्हणून नक्की पाठवा जेणेकरून सर्वांना ही माहिती समजून येईल. नसतील आले तरी नाही म्हणून पाठवा. तुमचे पैसे आले नसतील तर काय करायचं त्याबद्दल देखील आपण पुढे माहिती पाहणार आहोत. तर बघा, ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये आपल्याला माहीत असेल दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये जमा करण्यात येतात DBTच्या द्वारे. गेल्या जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. म्हणजे जूनमध्ये योजनेची घोषणा झाली होती आणि जुलैपासून ही योजना चालू झाली अशी त्यांनी माहिती दिली. आतापर्यंत एकूण 7 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला भेटणार आहे, तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. ही योजना सुरू करताना योजनेसाठी काही अटी देखील होत्या. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, लाभार्थी महिलेचं वय 65 वर्षापेक्षा जास्त नसावं, तसेच इतर देखील अटी होत्या. मात्र काही महिलांकडून या निकषात बसत नसताना देखील योजनेचा लाभ घेण्यात आला. ही गोष्ट लक्षात येताच आता ज्या महिला या योजनेत बसत नाहीत अशा सुमारे 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात देखील आलेलं आहे. त्याची माहिती ऑफिशियली महिला व बालविकास विभागाने देखील दिलेली होती. आता या योजनेबाबत स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी काय अपडेट दिलेली आहे डिटेलमध्ये आपण बघूयात. काय म्हटलंय त्यांनी नेमकं. तर बघा, शेतकाम करणारी महिला, धुनी भांडी करणारी महिला, स्वयंपाक करणारी महिला, गरीब महिला, भाजी विकणारी महिला यांच्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. ज्या महिलांचं महिन्याचं उत्पन्न हे 20,000 रुपये आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या महिलांना इतर कुठलाच लाभ मिळत नाही अशा महिलांसाठी ही योजना असणार आहे. म्हणजे इतर कुठल्याही योजनेचा ते लाभ घेत नाहीत. आधी चर्चा अशी सुरू होती की ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे त्यांना 2च अपत्ये असावीत. मात्र नंतर असं लक्षात आलं ज्या महिलांचा पगार हा 40,000 रुपये आहे, बघा हे जे 2 अपत्याबद्दलचं फक्त चर्चा चालू होती तसा निर्णय घेण्यात आलेला नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पगार जो आहे जास्त आहे, घरी 4 चाकी गाडी आहे अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता जो लाभ दिला आहे तो मात्र आम्ही त्यांच्याकडून परत घेणार नाहीत. म्हणजे अशा लाडक्या बहिणी जी आहे त्यांना अपात्र ठरवण्यात आलं तर त्यांच्याकडून मात्र दिलेला लाभ जो आहे निधी परत घेतला जाणार नाही. जो लाभ दिला आहे तो परत घेणार नाही. भाऊबीज, राखी पौर्णिमा, भेट परत घेण्याची संस्कृती आपली नाही. काही महिलांनी नावं मागे घेतली आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. तर बघा, ही झाली माहिती आज त्यांनी जी अपडेट दिली त्याच्याबद्दलची. ठीक आहे. याच्यामध्ये महत्त्वाची माहिती होती ती म्हणजे जो लाभ दिला गेलेला आहे तो परत घेतला जाणार नाही. जरी तुम्ही अपात्र असाल तरी ही तुमच्यासाठी खुशखबर असणार आहे. परंतु ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ जो आहे प्रत्येक महिन्याचा कुठेही खंड न पडता तो भेटत राहील अशी माहिती दिलेली आहे. आता बघा, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी चेकवरती सही केलेली आहे. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल देखील माहिती आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला 7 हप्ते आतापर्यंत भेटले आहेत. आता सर्वांचं लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे 8व्या हप्त्याबद्दल. तो कधीपर्यंत भेटेल त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला हे पैसे दिले जातात. तसंच फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता तुम्हाला भेटणार आहे. त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं होतं की फेब्रुवारीचा हप्ता देखील आम्ही लवकरच देणार आहोत.
त्याबद्दल त्यांनी अपडेट दिली. नाशिकमध्ये बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली होती. फेब्रुवारीचा हप्ता कधी भेटणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लाडक्या बहिणींना सरकार आणण्यासाठी मोठी जबाबदारी पार पडली. मी इथे येण्यापूर्वी चेकवरती सही करून आलो आहे. त्यामुळे लवकरच फेब्रुवारीचे पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होतील. त्यासोबत त्यांनी सांगितले की येणाऱ्या 8 दिवसामध्ये पैसे जे आहेत 8व्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे आम्ही देऊ असं सांगितलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी 24 किंवा 25 तारखेपासून पुढे तुम्हाला पैसे यायला फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होऊ शकते. तर आता 2100 रुपयेबद्दल काय निर्णय आहे ते कधीपासून तुम्हाला भेटू शकतात. मग दरम्यान आमचं सरकार राज्यात पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतींच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच बघा आता मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल. तर तुम्हाला आता हा फेब्रुवारीचे राहिलेले दिवस आणि मार्चचा पहिला आठवडा अजून वाट पाहावी लागणार आहे. म्हणजे 10 ते 15 दिवस अजून तुम्हाला या ठिकाणी वाट पाहावी लागेल 2100 रुपयाच्या निर्णयाबद्दल. अर्थसंकल्पामध्ये त्याबद्दल निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण की ऑलरेडी तशी माहिती जी आहे महिला व बालविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील त्यांनी दिलेली होती की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याबद्दलचा निर्णय होणार आहे. म्हणजे जी तरतूद 1500 रुपयाची आहे ती या ठिकाणी बंद करून 2100 रुपये त्या जागी केली जाऊ शकते. त्याच्याबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील पहिली जी पत्रकार परिषद घेतली होती सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही 100% हा लाभ जो आहे तो वाढवणार आहोत. जी घोषणा केलेली आहे ती पूर्ण केली जाणार आहे. तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे. याबद्दलचं अजून तुमच्या याबद्दल काय प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा व लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटून जाईल. त्याचसोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणारे पुढील असेच महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी. धन्यवाद.